मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं, तुम्हाला इथनं माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथं लावा, मी सांगतोय, आणि त्यांना इथं बसवा. त्याला घ्या खुर्च्या, हे काढा. कुठे कार्यकर्ते काढ ना, ते खुर्च्या द्या. नाही काय कळत नाही काय? त्यांना सोडा, उमेदवार सोडा, इथं बसवा. हे इकडं लावा खुर्च्या. उमेदवार सगळे इकडे या पुढं. तुला कळत नाही का आधी? चला खुर्च्या घ्या, पटपट पटपट. तर निवडणुका आल्या की सगळ्यांना आपल्या कार्यकर्त्यांची आठवण होते. कार्यकर्त्यांना खुर्च्या का दिल्या नाहीत म्हणून अजित पवार आपले इतर कार्यकर्त्यांवर भडकले. तर कार्यकर्ते आणि जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी स्पेशल रांगेत खुर्च्या का टाकल्या गेल्या नाहीत. पोलिसांना देखील अजित पवार यांनी दम दिला. पण हे काय, हे फक्त त्या काळापुरता. म्हणजेच आता निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या धर्तीवर यांना सर्वसामान्य जनतेची, आपल्या उमेदवारांची काळजी असते. एकदा निवडणुका झाल्यात की मग तू कोण आणि मी कोण अशी यांची भाषा असते. कारण की हे वारंवार चालत आलेलं आहे. हे गणित आत्ता देखील तेच आहे. हे गणित कधी सुटणारं नाही आहे. खाली फक्त आपले जे काही लोक आहेत त्या लोकांनी सतरंजा यांच्या उचलायच्या आणि यांची कामं करायची. यांची बापदादाची जी काही पिढी आहे ही पिढी जात यांचे पैसे कमावून ठेवलेत. पण आपले जे काही लोक आहेत ते आपले लोक फक्त आणि फक्त सतरंजा उचलण्यामध्ये माहेर झालेत. यांना निवडणुकीच्या वेळेस सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य जनता आठवण येते आणि त्या आठवणीमुळेच आता हे म्हणतं की आमच्या कार्यकर्त्यांना खुर्च्या का दिल्या नाहीत. अतिशय छोटासा विषय होता आणि या छोट्याशा विषयासाठी राज्य शासनाच्या जे काही महत्त्वाचे नेते म्हणजे अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.